नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप अशी महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेलो आहे. ते म्हणजेच की असिस्टंट लोको पायलट या पदाची शॉर्ट जाहिरात खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. ते कोणती जाहिरात आहे आणि यावर्षी असिस्टंट लोको पायलटच्या टोटल किती जागा खाली आहेत? कोणत्या झोनमध्ये सर्वात जास्त जागा आहेत? हे असे सर्व प्रश्न जे आहेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्याआधी जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही इथं बघू शकता की 19/3/2025 या तारखेला जे आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच की आर-आर-बी, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्याकडून जे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जे की खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता हे खरोखर जाहिरात आलेली आहेत का आणि यावर्षी जाहिरात नक्की येणार आहे का याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. जर तुम्ही बघितलं तर ही जी व्हॅकन्सी दिलेली आहे इंडेंट व्हॅकन्सीज तुम्हाला इथं डाटा जो आहे तुम्हाला दाखवला गेलेला आहे नोटिफिकेशनमध्ये ए-एल-पी फॉर नोटिफिकेशन इन 2025. आता याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. आता इथं जर बघितलं आपण तर असेसमेंट ऑफ व्हॅकन्सीज असिस्टंट लोको पायलट बाय झोनल रेल्वेज इन ऑनलाईन इंटेंडिंग अँड रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजेच की बघा ज्यावेळेस जर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली तर याच्या संदर्भातच तुम्हाला ज्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असते एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून ही जी जाहिरात आहे ही खरोखर येणार आहे याचं तुम्ही लक्षात घ्यावे. मी तुम्हाला याआधी पण 2025च्या जे रेल्वेच्या जे व्हॅकन्सी येणार आहे याची एक शॉर्ट जाहिरात तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली होती. आता जर बघितलं आपण तर रेल्वेकडून तुम्हाला जे आहे कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत, टोटल किती जागा आहेत यामध्ये इथं दिलेलं आहे. आपण ते सविस्तर जाणून घेऊया. तर बघा इथं 2 नंबरच्या पॉइंटला इथं दिलेलं आहे की द कॉम्पेटेंट ऑथॉरिटी हॅज अप्रूव्ड टू इश्यू सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन. बघा सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन जे आहे ते इश्यू करण्यात आलेली आहे. म्हणजेच की जे आर-आर-बी कडून जे आहे मान्यता मिळालेली आहे की तुम्ही इश्यू करू शकता. फॉर 9,917 व्हॅकन्सीज ऑफ ए-एल-पी फॉर द इयर 2025. बघा 9,970 व्हॅकन्सीज ए-एल-पी ऑफ द इयर म्हणजेच की 2025ला 9,970 जे व्हॅकन्सी आहे ते जागा खाली आहेत. त्याबद्दल जे तुम्हाला शॉर्ट जाहिरात तुम्हाला दिसून येत आहे. आता बघा इथं झोनल रेल्वेज म्हणजेच बघा कोणत्या झोनमध्ये किती व्हॅकन्सीज अप्रूव्ह केलेल्या आहे याबद्दल संपूर्ण जो डाटा आहे तुम्हाला इथे दिसून येत असेल की बघा सर्वात आधी जर बघितलं तुम्ही सेंट्रल रेल्वेला जे आहे 376 जागा इथे दाखवल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर बघितलं तुम्ही ईस्ट सेंट्रल रेल्वे 700 जागा, ईस्ट कोस्ट रेल्वे 1,461 जागा, ईस्टर्न रेल्वे 768 जागा, नॉर्थ सेंट्रल रेल्वे 508 जागा, नॉर्थ ईस्टर्न रेल्वे 100 जागा, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे 125 जागा, नॉर्थर्न रेल्वे 521 जागा, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे 679 जागा, साऊथ सेंट्रल रेल्वे 989 जागा, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे 568 जागा. त्यानंतर जर बघितलं तुम्ही साऊथ ईस्टर्न रेल्वे त्यामध्ये जर बघितलं तर 796 जागा तुम्हाला इथे दिसून येतील. साऊथर्न रेल्वेमध्ये 510 जागा, वेस्ट सेंट्रल रेल्वे 759 जागा, वेस्टर्न रेल्वेमध्ये 885 जागा, मेट्रो रेल्वे कोलकातामध्ये 225 जागा. टोटल जे आहे तुम्हाला अशा जी जागा तुम्हाला दिसून येतील तर ते आहे 9,970 जागा. तर बघू शकता तुम्ही की हा अशा प्रकारे जो आहे डाटा तुम्हाला आजच्या 2025चा तुम्हाला दिसून येत आहे की टोटल कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत. संपूर्ण जी माहिती आहे, ही जी पी-डी-एफ आहे ही पब्लिश करण्यात आलेली आहे. आता ही जी पी-डी-एफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही सविस्तर जाऊन तिथून बघू शकता. आणखी जर काही माहिती बघितली तुम्ही तर इथं सिग्नेचर वगैरे तुम्हाला दिसून येणार आहे. आणखी जर बघितलं तुम्ही तर यामध्ये दिलेलं आहे की संपूर्ण जी माहिती आहे याबद्दल सांगितल्या गेलेली आहे. आता बघा या भरतीची प्रक्रिया कशाप्रकारे होते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर बघू शकता तुम्ही की याची 5 स्टेजेस असतात. बघा सर्वात आधी जे सी-बी-टी 1 त्यानंतर सी-बी-टी 2 त्यानंतर सी-बॅट टेस्ट राहतेच म्हणजेच की कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आणि त्यानंतर जर बघितलं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात लास्ट जे आहे मेडिकल. आता बघा मेडिकल जे आहे या एक्झामसाठी म्हणजेच की असिस्टंट लोको पायलटचं जे आहे खूप चांगल्या प्रकारे केलं जातं. कारण की यामध्ये जर बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना गॉगल लागलेला आहे ते या एक्झामसाठी जे क्वालिफाय करू शकत नाही एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. आणि बघा ज्या विद्यार्थ्यांचं पहिला म्हणजेच की आता बघा रेल्वेचे सी-बॅट 2 चालू आहेत. म्हणजेच की सी-बी-टी 2 चालू आहे. त्यामध्ये जर कोणाचं लिस्टमध्ये नाव नसेल, ज्यांची सी-बी-टी 1 क्रॅक झालेली नसेल त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे. म्हणजेच की बघा यावर्षी सुद्धा तुम्हाला असिस्टंट लोको पायलट बनण्याची खूप मोठी संधी आलेली आहे. बघितलं जर तुम्ही 9,970 म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा बघितलं तर यावर्षी जास्त व्हॅकन्सी तुम्हाला दिसून येतील. म्हणून तुम्ही जे आहे तयारीला लागून जा. आणखी जर तुम्ही अभ्यास मध्ये सोडला असेल तर सोडू नका. बघा हे वर्ष एकदम सुवर्ण संधी म्हणून निघालेलं आहे. म्हणून ज्या कोण्या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर जे आहे म्हणजेच की अभ्यासाला सुरुवात करून घ्या.
अशी संधी पुन्हा-पुन्हा येत नाही म्हणून अशी जी आहे माहिती तुम्हाला मी माझ्या YouTube चॅनलवरती किंवा Telegramद्वारे तुम्हाला मी देत राहतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि Telegramला पण जॉइन होऊन जा. Telegramची जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तुम्ही जर संपूर्ण माहिती बघितलं तर बघा तुम्हाला मी इथं दाखवली आहे, की एवढ्या ज्या जागा आहे तुम्हाला इथे दिसून येतीलच. आता बघा यामध्ये काही जे तुम्हाला व्हॅकन्सी दिलेल्या आहे यामध्ये वाढ पण होऊ शकते. कारण की बघा खूप विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म भरतात म्हणून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून जे आहे व्हॅकन्सी वाढ पण होऊ शकते. एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांचं मागील भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं नसेल, त्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी अशी सुवर्णसंधी आहे. म्हणून तुम्ही अभ्यास मध्येच सोडू नका. अभ्यास जो आहे तुमचा कंटिन्यू सुरू ठेवा, जेणेकरून तुम्हाला ही जी संधी आहे ते सोडता येणार नाही आहे. आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डसाठीच म्हणजे की आर-आर-बी ग्रुप डी, आर-आर-बी एन-टी-पी-सी, आर-आर-बी एअर असिस्टंट लोको पायलट या तिन्ही याच्यासाठी जर बघितलं आपण आणखी जर जनरल सायन्स या विषयाचे मी जे पी-वाय-क्यू माझ्या चॅनलवरती चालू केलेले आहेत. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ते बघितले नाही ते बघून घ्या. कारण की बघा हे खूप युजफुल होणार आहे तुम्हाला. आतापासूनच तुम्ही अभ्यासाला लागून जा. आणि अशीच जी माहिती मी माझ्या YouTube चॅनलला तुम्हाला देत राहतो. बघा आजची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला जे लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.